बायका सगळीकडे सांग. मायकल मायकल जॅक्सन. मायकल कशी आहे पोस्ट कशी. आणि माई बायको बसले सचिन तेंडुलकरच्या बाजूला वर्ल्ड कप घेऊन. तर आता मस्त आमची सकाळ झालेली आहे. सकाळचे म्हणजे सकाळ 11:15 वाजलेले आम्ही. मग सकाळचेच. आणि आम्ही आता चाललो आहे एकविरेला. आता करणार नाश्ता आणि मग जाणार एकविरेला. जसं की कालचा प्लॅन आमचा अर्धवट राहिला होता. आणि हा आहे दुसरा पार्ट. आणि आमची पणोदी एकदम फ्रेशमध्ये निघाले. आणि आता आम्ही जाणार आहे एकविरेला. आम्ही हॉटेलमधून बाहेर निघतो. मनीष दादा तयारी करतोय. मनीष दादाला पणोदीपेक्षा जास्त वेळ लागतो तयारी करायला. चला तर आम्ही आता आलोय नाश्ता करायला. नाश्ता आहे काय मुंबई मसाला. मुंबई मसालामध्ये नाश्ता करायला. नाश्ता करून जाणार एकविरेला. आणि तिकडनं प्लॅन करणार दुसरीकडं कुठं जायचंय. आता आम्ही निघू नाश्ता करून घेतो. तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि यांची तयारी पण झालेली आहे. आणि आता मी पण तयारी हेल्मेट घालणार आणि सरळ एकविरेला निघणार. तर पुढं कंटिन्यू करतो. आम्ही आता आलोय एकविरेला पोहोचलोय. आणि तो गाड्यांचा रस्ता एकदम खराब झाला. तिकडनं गाडीवर टाकली. गाडी पार्किंग केले. आणि आता चालत चाललोय पुढं. तर रस्ता एकदमच खराब झालेला आहे. मजा आली पण गाडी आणायला. तर आम्ही पायऱ्या चढतोय. आणि माझ्या बायकोचे झाले फापू. दम लागलाय तिला. लगेच दमली. खेचत घेऊन चाललंय. फुल हालत खराब आहे. बघ इकडं हालत खराब का. आणि तिकडे बसलेत मनीष दादा पण दिदी. दोघं पण थांबलेत. मी बोललो थांबू नका जाऊ पुढं. नाही ऐकत. तिकडनं पुढं जायचंय. आम्ही आता चाललोय. आम्ही पोहोचलो एकविरेला. आणि लेणी बुद्ध लेणी आणि इकडे एकविरा तुम्हाला दिसू शकते. आणि आम्ही आता चाललोय पुढं पाय पडायला. आणि मग लेणीला जाऊ. बायका सगळीकडे सांग. तर आमचं झालेलं आहे दर्शन. आता आम्ही चाललो तिकीट काढायला लेणीची. आणि मग तिकीट काढल्यावर लेणी बघायला जाणार. तिथं VIP दर्शन चालू होतं. अधिकारी आलेले असं आम्हाला सांगितलं. त्यांनी फोटो काढले. आम्हाला पटापट पुढे ढकललं. तिला लेडीजला भेटतं ते पाय पडायला नीट. आम्हाला नाही भेटलं चेंज म्हणून. तर आम्ही आता पाया पडून चाललो. तर आम्ही तिकीट काढलेली. तिकीट काढली ऑनलाईन. ती वेबसाईट वगैरेवरती जाऊन तिकीट आहे ऑनलाईन 20 रुपये. आणि कॅशमध्ये 25 रुपये. आमचे झाले 4 जणांचे 80 रुपये. आम्ही तिकीट काढून आता चाललो आहे आतमध्ये गेलो बघू. आता आम्ही करतो एंट्रीमध्ये एंटर. आणि एकविरे देवस्थानाच्या आतमध्ये फोटो नाही चालत. त्यामुळे आम्ही फोटो नाही काढू शकलो. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. ही लेणी हो बघा कॉमरा. मी आता आतमध्ये आलो आहे. मी अगोदर पण येऊन गेलो मागच्याच वर्षी. बुद्ध लेणी कारले.
लेणीमध्ये आल्यावरती हे असं बारीक बारीक कोरीव काम आहे. खूप सुंदर लेणी आहे. खूप नक्षीकाम एकदम सुंदर आहे. आमचं दर्शन लेणी फिरून झालेलं आहे. आता आम्ही उतरतोय खाली आणि खाली उतरल्यावर आम्ही करणार एक पुढचा प्लॅन की कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. आम्ही आता खाली उतरतोय आणि बाईने घेतले चप्पल हातात. चपलीने उतरता नाही येते. तर आम्हाला घ्यायचंय हे. घे ना, कोणता आवडतोय ते घे. हा कलर आम्ही दाखव. कलर हा कलर आम्ही केलाय बुक. हा घेतोय. धन्यवाद. तर आम्ही आता आलो वॅक्स म्युझियमला, शिवाजी महाराज ऐतिहासिक संग्रहालय. आणि हे काय आहे, गो कार्ड. तर आता मनीष दादा गो कार्ड करणार आहे. आणि मिरर म्युझियम पण आहे. मॅजिक मिरर का? आम्ही आता तिकडे जाणार आहे. जीव काढ जरा, जोर काढ. इथे हे गाड्या चालवायच्या ब्रुम 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 वाल्या. आता आम्ही आतमध्ये बघू काय करायचं ते ठरतं आणि मग आम्ही ते करू. तर आम्ही आता आलोय वॅक्स म्युझियमला आणि पहिलाच एक नंबर माणूस मिस्टर बीन. हा दाखव पण तिथे कसा उभा आहे त्याला. तर आतमध्ये आल्यावर त्यांचं म्हणणं की तुम्ही कशाला हात नका लावू. बाळासाहेब ठाकरे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, ह्यांची जी नख आणि जी केस आहे ती रिअल आहे. त्यांचीच. त्यांचीच कशी काय असतील म्हणजे हिटलर आहे ना? नाही, चार्ली चॅप्लिन आहे. आपल्या माणसांसारखे. बंद आहे. ट्रान्सफॉर्मर मधला वाटतं. तर दुसरा आहे तिथे वाच ना बाजूला. स्टार्ट. तुझे ऑर्नोल्ड मी असं उभं आहे. मी इकडं आलं तर हे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई चल पटेल. बकवास नको करू. आणि हा एक कार्डिमॅन ब्रूस ली. ब्रूस ली, अण्णा हजारे. हा कसं उभा आहे तसं उभा राहा. धर आता चल. आणि हॅरी पॉटर. हॅरी पॉटर आम्हाला उभा आहे. ए धर. आणि छत्रपती शिवाजी महाराज. तिथे नाही जाऊ शकत आपण. अरे हे सगळे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन. ए धर. कर तू कर. ही सुनीता विल्यम्स. आणि मी प्रणाली गायकवाड. हा कोण आहे? हा हे ब्रूस विलिस. हा काय आणि हे कोण ऍक्टर आहे? हे कोण आहे थोडं सांग. हे ते स्वामी विवेकानंद. आणि हे आणि हे महाराज आहेत ते रामदेव. हे कोण आहे? आणि हे कोण आहे? नाही, हे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आहेत. हा पॉल वॉलकर. हे लोकमान्य टिळक. हे सगळे पुतळे आहेत. आणि अजून पुढे तर खूप मस्त आहेत. कसले पुतळे आहेत ते सांग. महात्मा गांधी. हे मेंगणाचे पुतळे आहेत मेन. महात्मा गांधीजी. आणि हे कोण आहेत ग? दलाई लामा यंग.
हा, आणि ही मदर टेरेसा. आणि माई बायको बसले सचिन तेंडुलकरच्या बाजूला वर्ल्ड कप घेऊन. बघितलं तरी का ती मॅच बघितली तरी का? क्रिकेट मुंबई इंडियन्स. जर तुम्हाला लक्षात असेल सचिन तेंडुलकर तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच आठवल. हे वेड्या काय रे, हे वेड्या, हे बाद झालं त्याला समजण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन नरेंद्र मोदीजी PM. थँक्यू माझ्या भेटीसाठी आले तरी. वेलकम. तुम्ही लोणावळ्यामध्ये आहात. नाम तसं नाही होगा. किधर है मेरे 1 करोड? 7 करोड. 1 करोड बाद झाले. 7 करोड. 7 करोड काय कुठलं रे? हम जा से शुरू काय, हम जा खडे होते लाईन वही से शुरू होते. त्याला घे ना अर्धी घेतली. मायकल बाव. मायकल जॅक्सन. मायकल कशी आहे पोस्ट? पोस्ट कशी आहे? मायकल मायकल जॅक्सन. हा कोण आहे? अल्लू अर्जुन आहे. यो कोण? हा कोण आहे विचार ना. अल्लू अर्जुन. पुष्पराज. पुष्पाने चांगले कपडे घातले. पुष्पराज कसं वाटतं? मी आज रजनीकांत यांना भेटलो. आपली ओळख लय मोठी मोठी आहे. मोदी, अमित शहा यांना भेटून आलेलो आहे. रजनी द जेलर. थापा मारण्यात पहिला नंबर आहे तुमचा. रजनीकांतचा काला. परत शिवाजी द बॉस. आता नाही शिवाजी द बॉस एकदम बेस्ट मूवी. थँक्यू. तर मित्रांनो आम्ही तो वॅक्स म्युझियम बघितला. 150 रुपये तिकीट आहे त्याची. आणि बाजूला पण भरपूर सारं बघण्यासारखं होतं की नाही आम्ही बघितलं नाही. वॅक्स म्युझियममधनं बाहेर निघालो. आता आलो जेवायला. वॅक्स म्युझियमचं तर एवढं काही इंटरेस्ट वाटला नाही जेवढी फीज आहे. आणि त्यामध्ये ते सगळं काही कॅरेक्टर असे ओरिजिनल वाटले. बाकी असे काही जास्त वाटले नाही. आता आलो जेवायला. रानवारा पाटीलवाडा. ते एंट्री करताच हे असं बॅकग्राऊंड आहे. महाराजांचा पुतळा आणि रानवारा नावाचं हॉटेल ढाबा. महाराजांचं स्मारक. हे सगळे एंट्री आहे. हे पूर्ण एकदम मस्त असं बनवलेलं आहे. मावळे बाकी सगळे कॅरेक्टर आहेत. एकदम मस्त आहे. आणि हे देवीचं मंदिर आहे बाजूला. देवीचं मंदिर आहे असं. हे मस्त आहे. गाव एकदम तयार केलेलं आहे. फुलवाले आणि हे रुचना काय बोलतात का त्याला? जात घेऊन बसलेली लेडीज. आणि इकडं आतमध्ये पूर्ण अरे बैलगाडा. 1 मिनिट. हे काहीतरी बनवतात. काय ते बनवतात हे खूप मस्त आहे. ही बैल नकली आहेत. ही जास्त चांगली वाटतात. एक गाय आणि त्याचा. तर बैल जोडीवर आमचं झालेला आहे फोटोशूट. इकडे आहेत कोंबडे. नवीन खरेदी. आता बघा फक्त आता कसा बैलगाडा गाजवतो. आणि ही नवीन खरेदी आमची. ही नवीन खरेदी. आणि आजच नवीन खरेदी केलेली आहे. लोणावळ्याला येऊन 2 घेतलेले आहेत हत्यार. आणि तिकडे ठेवलेले आहेत 3 म्हणजे 2 तर आहेत आणि एक काय. आणि मस्त खरेदी आहे. सर्जा वर्जा ही नवीन खरेदी करून आणले आहेत. आता मैदान गाजवतो का नाही बघा. मोरे मैदान. आम्ही आता आलोय आतमध्ये हॉटेलला.
मस्त एकदम राजवाडा हॉटेल वाटते. हॉटेल आहे. हे असं हॉटेल आहे. हॉटेल एकदम मराठमोळं हॉटेल आहे. आम्ही आता आलो रानवारा पाटीलवाडा हॉटेलला. आणि हॉटेल एवढं सुंदर आहे ना, एकदम मस्त आहे. पूर्ण गावरान एकदम. आणि कोल्हापुरी स्टाईल, सातारा स्टाईल ते एकदम सगळे इथं. आणि आम्ही मागवली चिकन थाली. आता चिकन थाली आल्यावर ती तुम्हाला नक्की दाखवणार कशी आहे आणि चव पण सांगणार कसं आहे, कशी आहे. तर आम्ही जरा फोटोशूट वगैरे केला आणि आता बसलोय खायला. माझी हँडसम बायको, सॉरी हँडसम नाही, ब्युटिफुल बायको. तर आम्ही बसलो आता जेवायला. आलेली आहे थाली. हे राईस आहे, अंड, चिकन ग्रेव्ही, चिकन रस्सा, खिमा आणि ही सोलकढी. हे रस्सा कुठला आहे? हा हिरवा रस्सा, हा आळणी, ही सुकट, कांदा लिंबू आणि गुलाबजाम आणि 2 भाकरी ज्वारी किंवा तांदळाच्या, बाजरीच्या आणि पापड. ही अशी आमची थाली एकदम मस्त. फोटो काढ. अशी काय होतला एक नंबर. ते कधीपासून आमचं जेवण झालंय. पण दीदी कसं वाटलं? गुलाबजाम छान होता. चिकन किमा छान. जेवण एकदम मस्त होतं, एकदम भारी. नाद करायचा नाही. हा एक नंबर जेवण. पाटीलवाडा. आता आम्ही इकडनं निघतोय, बघू कुठं पुढे जायचं तुम्हाला सांगतो. तर आम्ही हॉटेलमधनं खाऊन निघालो आणि आता आमचं होतं चेकआउट. आम्ही चाललोय घरी. पाऊस आलाय मध्येच. आम्ही पावसामुळे थांबलोय. आता इकडनं उतरणार खोपोलीमध्ये थांबून घरी जाणार. थोडंसं काही घेऊन, नाही तर मग पेट्रोल भरणार गाडीत आणि निघणार. तर हा ब्लॉग इथे संपलाय. तर आम्ही आता घाट उतरायची सुरुवात केली आणि इकडे जरा थांबलोय हा कंटाळ्याचं लोकेशन बघायला. आणि हा पूर्ण व्ह्यू इकडं झूम केलं तर इकडं पूर्ण ते घरं वगैरे एकदम मस्त असं पॉइंट आहे. हा पूर्ण खंडाळा घाट आहे. आणि खाली उतरल्यावर आमचा ब्लॉग एंड होणार आहे. हा ब्लॉगचा सेकंड पार्ट फिनिश. मग पार्ट संपले. लोणावळा ब्लॉग. डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू. तर आम्ही आता घाट उतरताना इथं थांबलो आहे. आपण खोपोली आणि इकडं मका घेतोय. खंडाळा घाट. हा आहे अतिशानपणा जे करतोय. हा आहे अतिशानपणा. ही फोटोशूट जी चालू आहे, हा फोटोशूट हा निव्वळ बावळटपणा आहे. हा काही गरज नसताना केलेला फोटोशूट आहे. आणि इकडे थांबलोय. हा आहे निव्वळ बावळटपणा. खंडाळ्या घाटामध्ये हा घाट आहे. आणि हे चालू आहे फोटोशूट. ही खोपोली आणि ही खोपोली. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय घरी. आमचा ब्लॉग संपलेला आहे. आणि घरी पोचल्यापासून आम्ही सगळं आराम करायला सुरुवात केली. सगळं आवरायचं पण आहे. धन्यवाद तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्यासाठी. आम्ही खूप काय काय आणलंय त्यातून नाही सांगू शकत काय काय नाही. बाय बाय.